आता नुकताच तुझा जारण मूवी रिलीज झाला आणि त्याच्या आधी जारणच्या आधी तू एका सिरियल मध्ये काम केलंस. तुझेच मी गीत गात आहे. आम्ही इतकी वाट बघायचो प्रत्येक एपिसोडची. काय सुंदर होतं ती सिरियल. थँक्यू. मोठा रोल होता ना तो? हो, मोठा बऱ्यापैकी. स्टार्टिंगला ती थोडीशी ग्रे शेड होती, पण त्यांच्यासोबत राहून राहून ती थोडी चांगली होते अँड देन नॉर्मल. कसं वाटलं ग तुला? तुझा कसा होता अनुभव? खूप खूप छान अनुभव. तेव्हा आता एक माझी खूप चांगली फ्रेंड जमली होती, अवनीता एवढे म्हणून, जी स्वराचा रोल करायची. करेक्ट. तर आम्ही दोघी खूप खेळायचो, मज्जा करायचो. सो मला असं एकटं नाही वाटायचं सेट. तर मजा यायची. हसत खेळत तुमचं असं व्हायचं सगळं शूटिंग वगैरे. म्हणजे सीन झाल्या आम्ही खेळायला जायचो, मध्ये बोलवायचे, मग सीन झाल्यावर परत असं. म्हणजे मध्ये काही स्क्रिप्ट वाचणं वगैरे असं काही नव्हतं. हो, एक्झॅक्टली. मग ते कसं केलंस तू? इतके मोठे स्टार्टिंगला थोडं मला पाठांतरचं लागलं, पण नंतर एकदा वाचून होऊन जायचं. काय सांगतेस? वाव. आणि मग सवय झाली. हो, सवय झाली. आणि त्या सिरियलच्या आधी तू अँकरिंग केलंस. हो, अँकरिंग. स्टार प्रवाहावरती. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद. करेक्ट. मग तुझा अँकरिंगचा अनुभव आणि वेब सिरीज म्हणजे सिरियलचा अनुभव आणि पिक्चरचा अनुभव, जारण मूव्हीचा अनुभव, तुला कोणता जास्त आवडला? मला यू कॅन से मला मूवी नाही तर सिरियल आवडलं. कारण अँकरिंग पण छान होतं ऑफकोर्स, पण तिकडे ते खूप कमी वेळासाठी होतं, तर माझे इतके फ्रेंड्स नाही बनले तिकडे. बनले ऑफकोर्स, पण इतकी चांगली गट्टी नव्हती झाली. पण त्याच्यानंतर जेव्हा मी सिरियल केली, त्यातली जी कंटेस्टंट होती स्वरा बनसोडे नावाची, तिने आमच्या सिरियल मध्ये गाणं म्हटलं. सो आमची तिकडे भेट झाली आणि परत आम्ही फ्रेंड्स झालो. सो स्वराशी माझं एक चांगलं नातं आहे. करेक्ट. आणि मूवी मध्ये अमृता सुभाष, शी इज अ अमेझिंग ऍक्टर. मला खूप आवडते. मी पण फॅन आहे तिची. सो तिच्यासोबत मजा आली. ती खूप फ्रेंडली आहे, तर आम्ही तिच्यासोबत मजा आली. आणि नुकतंच तू एक शूटिंग संपवून आली आहेस. मर्दानी 3. ओके. कसा होता तो अनुभव तुझा? खूप छान होता. आणि राणी मॅम खूप स्वीट आणि पोलाइट आहेत. म्हणजे असं इतक्या मोठ्या ऍक्टर आहेत तरी त्यांच्यामध्ये काही ऍटिट्यूड नाही आहे आणि खूप स्वीट आहेत त्या. हो. आणि मग सेट वरती वगैरे असं छान गप्पा वगैरे मारतात सगळे. आणि त्याच्यासाठी तुला दिल्लीला जावं लागलं? दिल्लीला थोडा वेळ होता आणि अंधेरीला त्यांचा जो स्टुडिओ आहे तिकडे पण थोडंसं झालं. आणि दिल्लीला जेव्हा आम्ही होतो तेव्हा दिल्लीच्या मेट्रोज मध्ये आम्ही शूट केलं होतं. आणि असं नाही की तो सेट आहे, तो खरा म्हणजे मेट्रो त्यांनी थोड्या वेळासाठी घेतलं होतं. आणि तिकडे रिअल मेट्रो स्टेशनवरती त्यांनी केलं शूट. रिअल मेट्रोज जायची, आम्ही वेट करायचो तेव्हा जायची ती. आणि माणसांचा क्रू वगैरे असं सगळं. बापरे. म्हणजे खूपच रिअलिस्टिक वाटलं सगळं. तुला कसं वाटलं मग हे सगळं करताना? मस्त वाटलं. आणि ते आजूबाजूला होतं असं खूप फील यायचा त्याचा रात्री केल्यामुळे. नाईट शूट्स खूप झाले तेव्हा. हो ना. आणि ते तुला म्हणजे मजा आली. असं लक्षात राहून जातात ना अशा वेगळ्या गोष्टी झालेल्या है ना. तर जारण बद्दल जरा अजून थोडंसं जाणून घ्यायचं होतं. इट्स अ हॉरर मूवी ना? नाही, ऍक्च्युली ती सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. इट्स अ थ्रिलर. ओके. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की ती हॉरर आहे, पण ती नाहीये हॉरर. ते लास्टला कळेल ती हॉरर आहे का नाही. तर तेव्हा ती जी बाहुली होती, फर्स्ट जेव्हा मी तिला, भागाबाई तिचं नाव आहे. अच्छा. तर तिला जेव्हा भेटली तेव्हा तिचं नाव ठेवलं होतं सायली. पण तिला पाहिल्यावर सगळ्यात सेटनी नाही म्हटलं, ही इतकी भयंकर, तिचं नाव सायली नसू शकतं, तर तिचं नाव भागाबाई ठेवलं. आणि मग नंतर कोणाचं आहे म्हणजे असंच ठेवलं का भागाबाई असं? ओके. बट मूवी मध्ये पण तिचं नाव भागाबाईचं. आणि ती एकदम छान, म्हणजे आम्ही बोलायचो, यू कॅन से. लोकांना तिची भीती वाटायची, पण मी आणि अमृता तिच्यासोबत खेळायचो, बोलायचो, गप्पा वगैरे मारायचो. खूप मजा यायची तिच्यासोबत. हो. म्हणजे लोकांना जे स्क्रीनवरती दिसतंय ते तुम्हाला तिथे शूट मध्ये कधीच नाही जाणवलं? नाही, कधीच नाही. कारण मला भीती नाही वाटत भूतांची. आणि अमृताताईला
थोडीशी वाटते यू कॅन से, पण ती ओके. पण तिला नाही यू कॅन से. हा पण हा. ऋषिकेश सर आम्हाला म्हणाले की तू भागाबाईची इतकी घाबरत का नाहीस, कारण तिचे डोळे स्क्रूजने बनले आहेत, ओ माय तिच्या गॉड. पायात प्लास्टिकच्या बॉटल्स टाकल्या आहेत असं वगैरे. इट्स व्हेरी क्रीपी पाहायला. हो. बघायला गेलो तर. बट यू नेव्हर फेल्ट एनी नाही, मला काही नाही वाटलं. काहीच नाही मला वाटलं नाही. कधीच. क्या बात शूटिंगच्या वेळेला तर आहे. काहीच नाही वाटलं. हो ना. म्हणजे एक सीन होता ज्याच्यात हा. आम्ही वर टेरेसवर शूट करत होतो. हम्म. अराउंड 3-3:30 वाजले असतील तेव्हा. नाईट ओके. शूट होतं. खूप अच्छा. मजा यायची. हो. आणि जागायचीस तू इतक्या उशिरापर्यंत. मी सकाळी झोपायची, रात्री जागायची, असं आमचं झालं होतं. तर माय गॉड. मी नॉर्मली सिरियल्स मध्ये इतकं नाईट शूट नाही केलंय. तर त्या मूवी मध्ये मला करताना खूप मजा आली. काहीतरी नवीन वेगळा हो, एक्सपिरियन्स मजा यायची खूप. सगळाच. आणि सगळे जागे असायचे म्हणून भीती पण नाही वाटायची. मला लोकांवर प्रँक करायला आवडायचं. काय बोलतेस काय तू. हो. तू केलंयस म्हणजे कोणावरती प्रँक. हो, मी आणि स्वरा म्हणजे अवनी मिळून हा, हा, खूप हा. प्रँक करायचो सेटवर. हो. हो, म्हणजे हा. अभिजित दादाने मला एक असा मग दिला होता. हम्म. त्याच्यात असे 2 लेअर्स होते आणि आतल्या लेअर मध्ये पाणी होतं हा. आणि त्याचं ग्रीन कलर होतं. तर असं वाटायचं की तो खरंच मग मध्ये काहीतरी आहे. राईट. त्याच्या चेहऱ्यावर उडवलं की असं वाटतं की तोंडावर उडत, पण नाही उडायला ते. त्याच्यावर लीड होती का. इतकं फनी होतं. सगळ्यांवर करायचो आम्ही. मग एकदा फेक लिझार्ड आणली होती सेटवर. ओ माय गॉड. म्हणजे प्लास्टिकची होती, रबर प्लास्टिक. हा. तर ते, आणि आमच्या सेटवर ऑलमोस्ट सगळ्या पाली होत्या. पाली? ब्लॅक खूप पाली होत्या आमच्या सेटवर. बापरे. तर आम्ही तिकडे बशा घाबरायची नाहीस तू पालीला. मी घाबरते. मला ऍक्च्युली घाबरत नाही, मला किळस केळ येते असायचे. त्याची. हा हा. बरोबर. तर आम्ही ते केलं होतं. आणि मग ती नॉर्मल पण प्लास्टिकची पाल. नाही, त्याला असं स्टिकिंगचं होतं. हा. तर आम्ही कुठेतरी स्टिक करायचो जिथून लोक खूप दिसायची. आई ग. कोण घाबरलेलं सगळ्यात जास्त. एक वर्षाताई म्हणून होती, ती घाबरली. ऍक्टिंग मध्ये म्हणजे सगळ्यांची खूप कनेक्ट होतो आणि सिंगिंग माझी पॅशन आहे. मला खूप